जय. पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. पाटोळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन प्रसंगी अंमली पदार्थ विरोधी शपथ देण्यात आली आहे. नाशिक ग्रामीण पोलीस यांच्या निर्देशनानुसार सिन्नर पोलीस ठाणे, ग्रामपंचायत पाटोळे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटोळे यांच्या वतीने हा कार्यक्रम झालाय. सरपंच संगीता आव्हाड, उपसरपंच मोहिनी खताळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमॅन व सर्व संचालक, पोलीस पाटील शिवाजी सदगीर, आयकर उपायुक्त भूषण सांगळे, मुंबई उच्च न्यायालयाचे वकील ॲडव्होकेट सूरज चकोर, आंतरराष्ट्रीय रोईंगपटू धनश्री सांगळे, लॉयन्स क्लब ऑफ सिन्नर युनिटीचे अध्यक्ष सुनील चकोर व लायन्सचे सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुदाम पानसरे व सर्व सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक वसंत गोसावी यांनी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती पोस्टरचे अनावरण करत माहिती दिली. अंमली पदार्थ हे आपल्या समाजासाठी एक मोठा धोका बनले आहे आणि यामुळे समाजातील अनेक अडचणी निर्माण होत आहे. याच्या दुष्परिणामाचा सामना करण्यासाठी आपल्याला आज एकत्र येऊन त्यावर ठोस उपाय शोधावे लागतील. उपशिक्षक कैलास पवार यांनी उपस्थितांना अंमली पदार्थ विरोधी शपथ दिली. अंमली पदार्थ म्हणजेच हेरोईन, कोकेन, गांजा, अल्कोहोल, चरस, मॅथॅम्फेटामिन्स अशा द्रव्याचा वापर, या पदार्थाचा आपल्या शरीरावर आणि मानसिकतेवर खोलवर परिणाम होतो. त्यांच्या सेवनामुळे मानवाच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेत घट होऊन समाजात अनेक दुष्परिणाम दिसू लागतात. काही लोक या पदार्थाचा उपयोग आनंद मिळवण्यासाठी करतात, परंतु त्याचा वापर अत्यंत घातक ठरतो. अंमली पदार्थावर अनेक गैरसमज असतात आणि काही लोकांना वाटतं की हे खूप मजेशीर आहे किंवा सोडले तरी काही होणार नाही, पण हे समजणं खूपच चुकीचं आहे. अंमली पदार्थाच्या वापरामुळे मानसिक विकार, शरीराचे विकार आणि अनेक सामाजिक समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळे नोकरी, शाळा, कुटुंब यामध्ये गंभीर संकटे निर्माण होतात. तर काय करावं? अंमली पदार्थाविषयी शिक्षण मिळवणे, त्याच्या दुष्परिणामाबद्दल सांगणं आवश्यक आहे. प्रत्येकाने ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवली पाहिजे. आपल्याला एकमेकांच्या मदतीनं या समस्येवर मात करायचं आहे. कुटुंब, मित्र आणि शिक्षक यांचा महत्त्वपूर्ण रोल आहे. सशक्त समर्थनामुळे एखादी व्यक्ती या अंमली पदार्थाच्या जाळ्यातून बाहेर पडू शकते. अंमली पदार्थापासून मुक्त होण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्राची मदत घेतली पाहिजे. प्रशिक्षित डॉक्टर आणि सल्लागार यांचे योग्य मार्गदर्शन घ्यावे. समाजात जास्तीत जास्त जनजागृती करून जागरूकता वाढवली पाहिजे. प्रत्येकाने हे समजून घेतलं पाहिजे की अंमली पदार्थाचा वापर एक अत्यंत गंभीर समस्येत जन्म देतो आणि यापासून वाचण्याची एकमेव साधन म्हणजे जागरूकता, शिक्षण आणि मदत. जर आपण एकत्र येऊन या समस्येवर काम केलं तर नक्कीच आपण आपल्या समाजाला यापासून मुक्त करू शकतो. चला, आपण सर्वांनी अंमली पदार्थ मुक्त समाज निर्माण करण्यासाठी आपली भूमिका पार पाडूया. शाळेचे हे शतकोत्तर 11 वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने हा विशेष उपक्रम राबवण्यात आलाय. या उपक्रमासाठी मुख्याध्यापक वसंत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सुनीता बर्वे, कैलास पवार, प्रतिभा बैरागी, अनिता दाती, स्वाती खताळे, सुनीता भिसे आदींनी संयोजन केले. शाळेच्या या उपक्रमाचं सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे, प्रभारी गट शिक्षणाधिकारी डॉक्टर विजय बागुल, शिक्षण विस्तार अधिकारी कैलास सांगळे, केंद्रप्रमुख विजय निरगुडे आदींनी स्वागत केले आहे. सिन्नर येथे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबवण्याच्या सत्राचे सिन्नर पोलीस ठाणेकडून आयोजन. सिन्नर येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहामध्ये पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, नाशिक ग्रामीण यांच्या आदेशानुसार सिन्नर पोलीस ठाणे पोलीस प्रशासनाच्या वतीनं अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबवण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये अनेक शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापकांनी व तालुक्यातील पोलीस पाटील यांनी भाग घेतला होता. शाळेमध्ये अंमली पदार्थ जनजागृती मोहीम संबंधित अधिकृत एजन्सी संस्थांच्या मदतीनं विद्यापीठ आणि वसतिगृहांमध्ये जागृती कार्यक्रम आयोजित करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे, ड्रग्ज आणि अल्कोहोलच्या दुष्परिणामाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देणे. संयम ही एक अंमली पदार्थ विरोधी जागरूकता मोहीम आहे जी शालेय विद्यार्थ्यांना ड्रग्जच्या वापराशी संबंधित आरोग्य धोक्याबद्दल आणि निरोगी आणि सुरक्षित जीवनशैली जगण्याच्या महत्त्वाबद्दल शिक्षित करण्यासाठी मोहीम राबवणे अशा अनेक प्रकारच्या अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवण्यासंदर्भात चर्चा झाली. या संदर्भात अनेक मान्यवरांची भाषणे झाली व अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा सुद्धा घेण्यात आली आहे.
गृह खात्यातर्फे दिनांक 13 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या दरम्यान अँटी ड्रग कॅम्पेन राबवण्यात येत आहे। त्या संकल्पनेतून माननीय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील नाशिक ग्रामीण यांच्या आदेशामुळे आज आपण या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आपण बघतो मोठ्या सिटीमध्ये पुणे असेल, ठाणे, मुंबई, इव्हन नाशिक या ठिकाणी शाळा आणि कॉलेजमधली मुलं, इव्हन 8वी 9वी झालेली मुलं सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रग्सचं सेवन करताना आपल्याला दिसतील। त्यामध्ये गांजा असेल, इतर प्रकारचे ड्रग असतील। मालेगावकडे जर आपण गेलात तर त्या ठिकाणी गुप्तागोळी हा एक प्रकार आहे, किंवा काही विद्यार्थी ते कफ सायरप असतात, ते कफ सायरप सुद्धा नशा करण्यासाठी पितात। अशा अनेक वेगवेगळ्या नशेली पदार्थांचं सेवन आज विद्यार्थी करत आहेत। पूर्वी जॉईंट कुटुंब होता, यांनी सांगितलं, परंतु आता विभक्त कुटुंब आहेत। घरामध्ये फक्त आई वडील, मुलगा मुलगी 4 लोक आहेत। त्यात आई वडील जर दोघं नोकरीला असतील तर मुलांवरती लक्ष ठेवण्यासाठी कोणी नसतं, आणि अशा वेळी त्यांचा जर चुकीच्या मुलांशी त्याची समजत झाली आपल्या मुलांची, तर ते व्यसनाच्या आहारी किंवा या ड्रग्सच्या आहारी जाऊ शकतात। आणि कुटुंबामध्ये 2-2, 3-3, 4 मुलं असायची, त्याच्यामुळे पालकांना रागवण्याची संधी होती। आता प्रत्येकाला एकच मूल आहे। बऱ्याच वेळा असं होतं घरामध्ये की आईला किंवा वडिलांना माहिती असतं की आपला मुलगा काहीतरी व्यसन करून घेतो, ड्रग्सच्या आहारी जातो आहे, परंतु तरी सुद्धा आई वडील त्याला बोलू शकत नाही किंवा त्याला काही करू शकत नाही। आता आमचा बराच कुटुंबाशी या संदर्भात संबंध येतो। पोलीस अधिकारी असतील, इतर आमच्या खात्यातील अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची मुलं किंवा बाकी देखील मुलं या ड्रग्सच्या आहारी जाऊन त्यांनी एक तर स्वतःचं जीवन संपवलेलं आहे किंवा आईवडिलांची सुद्धा हत्या त्याच्या हातून झालेली आहे। इथपर्यंत याची मजल या ड्रग्सचं सेवन करणाऱ्या मुलाची झालेली असते। आपण हा आता सप्ताह साजरा करता हा आपण अविरत याच्यावरती काम करावं यासाठी आजची ही मीटिंग या ठिकाणी आयोजित केलेली आहे। कायद्याची अंमलबजावणी करणं आमचं काम आहे पोलीस खात्याचं, परंतु ती कायद्याची अंमलबजावणी करण्याची वेळ येऊ नये यासाठी आपली मदत आम्हाला लागणार आहे। म्हणून आपल्याला या ठिकाणी आज सगळ्यांना बोलावलेलं आहे। उद्या आपण 79वा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहोत। त्यानिमित्ताने सर्व शाळांमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम होईल। मोठ्या संख्येने सर्व विद्यार्थी आपल्या शाळांमध्ये उपस्थित राहतील। गावांमध्ये सुद्धा ग्रामसभेचं आयोजन होईल। ध्वजारोहणाचा कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये होईल। तर या प्रसंगी सन्माननीय कांतीरावजी पाटील साहेब, गांजा असेल, इतर प्रकारचे ड्रग असतील, मालेगावकडे जर आपण गेलात तर त्या नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।
भारतीय सैन्याच्या शौर्याची साक्ष देणारा T-55 लष्करी टँक आता नव्या रंगसजावटीसह लेखानगर नाशिक येथील लेखानगर चौकात अधिकच आकर्षक झालाय। ताज्या हिरव्या काळ्या रंगसंगतीमुळे टँकला एक नवा जोश आणि ऊर्जा लाभली आहे, जो आपल्या सैन्याच्या ताकदीचा व ताजेपणाचा प्रतीक आहे। परिसरातील हिरवाई व देशभक्तीचा स्पर्श यामुळे हे ठिकाण नाशिककरांच्या अभिमानाचे केंद्र ठरत आहे। या उपक्रमामागे शिवसेना महानगर प्रमुख व नगरसेवक प्रवीण तिदमे यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि सक्रिय सहभाग आहे, ज्यामुळे हा टँक आजही पिढ्यानपिढ्या देशभक्तीची प्रेरणा देत राहील। देशात भारतीय राज्यघटना आणि संविधान विसंगत ध्येय धोरण राबविले जात आहे। संसदेच्या पायावर डोके ठेवून देशाचा कारभार करायचं आश्वासन भारतीयांना देण्यात आलं होतं, परंतु त्याच संविधानाची अवहेलना होण्याचे प्रसंग भारतात वाढत आहे। परिणामी देशातील मागास, दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम, अल्पसंख्याक, भटके, विमुक्त, आर्थिक दुर्बल घटकांचे जीवनमान घालवले जात असून मूढभर साम्राज्यवादी लोकांची सत्ता प्रस्थापित होत आहे, असं प्रतिपादन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी केलं आहे। ते पुढे म्हणाले की संविधानाचे राज्य प्रस्थापित होण्यासाठी समस्त आंबेडकर चळवळीच्या नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे उद्गार ठाणे येथील कार्यकर्ता प्रवेश मेळाव्यात अण्णासाहेब कटारे यांनी मार्गदर्शन करताना केले। अशा परिस्थितीमध्ये देशात पुन्हा एकदा संविधानाचे सन्मानाचे समतेचे राज्य निर्माण करण्याची जबाबदारी संविधानवादी आंबेडकर चळवळीच्या नेत्यांची व पुरोगामी विचारसरणीच्या पक्ष संघटनांची आहे। देशात व राज्यात धर्मनिरपेक्षवादी पक्षाची वात होत असताना धर्मशक्ती सत्तेच्या बळावर साम्राज्यवादी प्रस्थापित करून पाहता याला केवळ झोपून नव्हे तर नसते दाबत करण्याचे सामर्थ्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या आंबेडकरी विचारधारेचे असून आज नितीन दलित, शोषित, पीडित असलेल्या समाज संघटित होण्यासाठी प्रक्रिया सुरू झाल्या असून त्याला नेत्यांमधील हेवे दाव्यांमुळे खेळ बसू नये आणि रिपब्लिकन आंबेडकरवादी चळवळ पुन्हा जोमाने उभी करून संघटित शक्ती उदयास यावी अशी धारणा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची आहे। संघटित रिपब्लिकन आंबेडकरवादी चळवळ पुन्हा उभी करण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष मैदानात उतरलाय, असं ठणकावून अण्णासाहेब कटारे यांनी आपल्या भाषणात सांगितलंय। ठाणे ते पक्ष बांधणी करत असताना अण्णासाहेब कटारे हे यावेळी भाषणातून व्यक्त झाले आहे। ठाणे येथील बैठकीत ठाणे जिल्हा अध्यक्षपदी म्हणून भुजंगराव सोनकांबळे तर ठाणे शहर अध्यक्ष महिला आघाडी छाया राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या बैठकीला श्रीकांत नायक, टिफिन कटारे, सचिन नागरे, तुषार वाघ, हितेश भालेराव, साईनाथ खरात, रंजना भांगे, रमेश तुपे आदी कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन सुद्धा केले। या प्रसंगी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये जयश्री आहेर, रेखा काटे, सकू जंगम, भारती मोरे, संगीता जंगम, सुशील मोरे, सुनीता जंगम, पूजा राठोड, काफिया खान, साव्या खान आदींचा खान, मोहम्मद खान, विशाल जाधव, आदित्य जाधव, शहीद पठाण, अविनाश वाहळे, करीब इद्रासी, संगीता आहेर आदींनी पक्ष प्रवेश केलेला आहे। BBS न्यूजसाठी इसार शेख, ठाणे। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसं वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? गेल्या 40 दिवसांपासून आम्ही सर्व वर्ग 3 व वर्गात 4 कर्मचारी आदिवासी विकास भवनाच्या समोर आंदोलन करत बसलो आहे, तरी पण आमचा प्रश्न सुटला नाही।
आदिवासी विकास विभाग हा आदिवासी लोकांचा विकास करण्यासाठी आहे की आदिवासी समाजाचा अधोगती करण्यासाठी आहे, हा देखील एक मोठा प्रश्न निर्माण झालाय। आज शिक्षक खाजगी कंपनीमार्फत भरून ग्रामीण शिक्षणाची प्रतिमा मलिन होताना दिसते आहे। आदिवासी आश्रमशाळा महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचा एक डाव आहे। याचे पुढील चरण म्हणजे आश्रमशाळेतील भोजन व्यवस्था बंद करून त्यांचे खाजगीकरण केले आणि आता शिक्षक पद्धतीने भरून आदिवासी विद्यार्थ्यांचं भविष्य संपूर्ण शासन सुरू आहे। म्हणून येत्या 25 तारखेला समस्त आदिवासी बांधव तसेच शिक्षक मोठ्या प्रमाणात नाशिक तपोवन परिसरातून ते आदिवासी विकास भवन समोर भव्य विराट जन आक्रोश उलगुलान मोर्चा काढणार आहे। यावेळी अशोक बागुल, प्रभाकर फसाळे, विकी मुंजे, राजभाऊ वाघले, चिंतामण गायकवाड, सोनू गायकवाड, किसन ठाकरे, प्रकाश खराटे, सर्जेराव भारमल, सचिन राऊत, अनिल गबाले तसेच 12 आदिवासी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। 40 दिवसापासून आदिवासी विकास भवनाच्या समोर रोजंदारी कर्मचारी आंदोलनासाठी बसलेले आहेत। दरम्यानच्या कालखंडामध्ये ऊन वारा पाऊस सर्व हे सहन करत असतानाही कोणताही लोकप्रतिनिधी या ठिकाणी इथपर्यंत आलेत, पण त्यांच्यापासूनही कोणत्या प्रकारचा न्याय मात्र या सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही। आमची रास्त मागणी आहे की हे जे काही ठेकेदार पद्धती आलेली आहे, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने जी का भरती आहे, ही भरती याचा जो JR काढला तो JR रद्द झाला पाहिजे। खरं तर गेल्या 40 दिवसापूर्वी आम्ही महोदय राज्यपालांची भेट घेतली आणि राज्यपालांना असं सांगितलं की तुम्ही जो हा का JR काढलाय, सरकारने जो काय JR काढला कॉन्ट्रॅक्टरी पद्धतीने शिक्षक भरण्याचा, त्यावेळेस आम्ही राज्यपालांना असं सांगितलं की कॉर्पोरेशनच्या स्कूल आहेत, जिल्हा परिषदेच्या स्कूल आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्कूल आहेत, या सर्व ठिकाणी अधिकृत भरती केली जाते आणि जिथे रोजंदारी पद्धतीने शिक्षक भरले जात नाही, पण एकमेव फक्त आदिवासी विकास भवनच का की ज्या ठिकाणी रोजंदारी पद्धतीने आपण शिक्षक भरती करतात। आमच्यावर काही प्रयोग करता की काय? जसे अनेक प्रयोग आदिवासींवर होतात तसा हा प्रयोग आहे की काय? आणि याच्यामुळे सर्वात मोठा तोटा आमच्या आदिवासी समाजाला हा आहे की एकदा जर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने या ठिकाणी जर समजा भरती झाली तर आमचं जे आरक्षण आहे ते आरक्षणच पूर्णतः धोक्यात येणार आहे। एकीकडे आम्ही पेसाची मागणी करतोय, पेसावरती मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं, त्याचंही आम्हाला अद्यापर्यंत न्याय मिळालेला नाही आणि पुन्हा हा नवीन फंडा आमच्यासाठी काढला, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या या ठिकाणी आरक्षणासाठी एक बाधा निर्माण होणार आहे। खरं तर आता 40 दिवसापासून विद्यार्थी शिक्षकांविना आहेत, त्यांना चांगल्या प्रकारचा आहारही त्या ठिकाणी भेटत नाही, सुरक्षितता नाही आहेत, अनेक ठिकाणी अनेक प्रकार झाले आहेत, अगदी लैंगिक अत्याचाराचे प्रकार अकोल्यामध्ये घडले तर आपल्या सर्वांना माहीत आहे। इकडे सटाण्यामध्ये 2 मुलं रात्रीभरातून तिथून निघून गेले, ते सकाळी दुपारी दुसऱ्या दिवशी 3-4 वाजेला ते सापडले। असे जे प्रकार सुरू आहेत, याच्या व्यतिरिक्त अशा अनेक घटना घडत आहेत, त्याच्यावरती इथं कोणाचंही लक्ष नाही। आणि मग आम्हाला म्हणायचं की हे जे काय JR आहे, JR रद्द झाला पाहिजे आणि आमची जी काही मागच्या प्रमाणे आम्हाला जे काही आदेश होते रोजंदारीचे आदेश, तशा प्रकारचे आदेश आम्हाला या ठिकाणी मिळावेत। आता यांना छेद देण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या प्रकारचे फंडे निर्माण केले, त्याचा सर्वात महत्त्वाचा की यांना काही लोकांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने आदेश दिलेत, पण त्याच्यावर लिहिले अत्यंत तात्पुरत्या स्वरूपात, म्हणजे आम्हाला फसवतं की काय किंवा आदिवासींना कळत नाही की काय, अशा प्रकारचं या ठिकाणी सुरू आहे। काल परवा पुन्हा बायोस्रोतच्या द्वारे काही बांधवांना आदेश दिलेले आहेत की तुम्ही रुजू व्हा, तुम्हाला अशा प्रकारचा आदेश आहे। तो आदेशही तात्पुरत्या स्वरूपात आहे आणि तो कुणीही स्वीकारला नाही। साधारणतः 350 बांधवांना आदेश दिलेत बायोस्रोतने संस्थेच्या मार्फत आणि ते आदेश दिल्यानंतर आमचं कोणी बी स्वीकारलं नाही आणि याचं सर्वांचं एक ठाम मत आहे की आम्ही कोणी ते स्वीकार नाही जोपर्यंत हा JR रद्द होणार नाही। पुढची भूमिका काय आपल्याला? आता या ठिकाणी नाशिक जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याच्या बाहेर नगर जिल्हा आहेत, इकडचा धुळे जिल्हा आहे, या सर्व ठिकाणच्या ज्या संघटना, विविध संघटना ज्या काम करतात, सर्व संघटनेचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचं कारण असं आहे की गेल्या अनेक 40 वर्षातही कोणी जर याच्यावर निर्णय होत नाही तर मग सर्व संघटना या ठिकाणी एकवटलेल्या आहेत। संघटनाच नाही तर लोकप्रतिनिधींना, सर्व लोकप्रतिनिधींना भेट घेतली, आमदार बोरसे साहेबांची भेट झाली, लामटे साहेबांची भेट झाली आहे, नितीन पवारांची भेट झाली, झिरवळ साहेबांची यापूर्वी अनेक वेळा भेट झालीच आहे, खोसकर साहेबांची भेट झाली आणि जे स्थानिक नगरसेवक आहेत, इथल्या रंजनाताई भानसे मॅडम आहेत, माजी महापौर, या सर्व या परिसरात जेवढे लोकप्रतिनिधी आहेत, विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी, या विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधींची भेट झाली आणि त्यांचंही या ठिकाणी सपोर्ट या सर्व मोर्चाला आहे। आम्ही सर्व संघटना मिळून या ठिकाणी एक दिलाने या ठिकाणी काम करणार आहोत, कारण आम्हाला न्याय हवा आहे। हे जे आंदोलन आहे हे उलगलान जन आक्रोश मोर्चाच्या नावाने हे आंदोलन होणार आहे। इथे पालघर, धुळे, नंदुरबार, त्याच्यानंतर जळगाव, नगर, नाशिक या सर्व ठिकाणचे बांधव
ज्याप्रमाणे मागच्या वेळेस आम्ही मोर्चा या ठिकाणी काढला होता त्याच्यापेक्षाही भव्य मोर्चा आम्हाला या ठिकाणी काढण्याची आवश्यकता आहे, कारण त्याच्याशिवाय पर्याय राहिला नाही. मागच्या वेळेसही आम्हाला फसवलं गेलेलं आहे. जरी आमचा पेसाच्या संदर्भात मोर्चा होता, याच्यामध्ये पेसा हा पण मुद्दा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. आमचे विविध घेतलेले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला सरकारला हे सांगणं आहे की आमच्याकडे जे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने शिक्षक भरणार आहे त्याच्यावरती कंट्रोल कुणाचं राहणार आहे, शासनाचं राहणार आहे की त्या ठेकेदाराचं राहणार आहे. कारण आमचा मोर्चा येत्या 25 तारखेला सोमवारी मोर्चा राहणार, तो तपोवनामधून निघणार आहे आणि त्याचा मार्ग आम्ही या ठिकाणी निश्चित केला आहे. पंचवटी तपोवन पंचवटी आणि मधला मार्ग तो या ठिकाणी आदिवासी विकास भवनच्या मोर्चा. अमर सोळंके, BBS न्यूज, नाशिक. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा नेते सुधाकर बडगुजर यांच्या वतीनं सावतानगर येथे भव्य रक्तदान व आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय. या शिबिराचं उद्घाटन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या, रक्तदान ही केवळ सेवा नाही तर ती सर्वश्रेष्ठ मानव सेवा आहे. एक युनिट रक्त अनेक जीव वाचवू शकते. अशा उपक्रमातून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. या रक्तदान शिबिरासोबतच मोफत आरोग्य शिबिर देखील घेण्यात आले. याचे आयोजन भाजपा वैद्यकीय आघाडी आणि डॉक्टर उमेश मराठे यांनी केले होते. अनेक नागरिकांनी या आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. शिबिरास माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आमदार बाळासाहेब साणप, भाजप प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार तसेच विजय साणे, प्रशांत जाधव, गिरीश पालवे, बाळा पाटील, जगन पाटील, पवन भगुरकर, अविनाश पाटील, कैलास अहिरे, उघा चौधरी, रवी पाटील, यशवंत नेरकर, करण शिंदे, सोनाली ठाकरे, सतीश सोनवणे, दिलीप दातीर, अशोक सातभाई, मनोहर बोराडे, हर्षा बडगुजर, नयना घोलप, प्रतिभा पवार, शीतल भामरे, नंदिनी जाधव, देवानंद बिरारी, संजय भामरे, गोकुळ नागरे, कैलास चुंभळे, पवन मटाले, प्रकाश अमृतकर, महेंद्र जाधव, अमोल शेळके, किरण गाडे, निखिल आडे, हेमंत नेहाते, शिवम शिंपी, सुमित बोराडे यांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. या शिबिरातील सहभागी डॉक्टर, रक्तदाते, कार्यकर्ते आणि उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानले. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. कुंटाणे येथील सुसज्ज व डिजिटल ग्रामपंचायत कार्यालयाचं उद्घाटन करताना मनस्वी आनंद आणि अभिमान वाटतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील ग्रामीण विकासाच्या दिशेने भक्कम पावले टाकत आहे. या सुसज्ज ग्रामपंचायतीमुळे नागरिकांना जलद आणि पारदर्शक सेवा, ऑनलाईन दाखले व प्रमाणपत्रे, शासकीय योजनांचा थेट लाभ, तक्रार निवारणाची सुलभ व्यवस्था तसेच वेळ आणि पैशाची बचत होत असून डिजिटल साक्षरतेलाही चालना मिळणार आहे. कोणत्याही प्रकारच्या रॅगिंग विरुद्ध विद्यार्थ्यांनी खंबीरपणे उभे राहावे आणि त्वरित तक्रार नोंदवावी असं आवाहन करत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉक्टर देवेंद्र पाटील यांनी रॅगिंगच्या कायदेशीर तरतुदी, विद्यार्थ्यांचे हक्क व जबाबदाऱ्या तसेच सुरक्षित व प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण निर्मितीचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. मविप्रच्या आडगाव येथील इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनमध्ये अँटी रॅगिंग डे व सप्ताह साजरा करण्यात आलेला आहे. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यार्थ्यांमध्ये परस्पर सन्मान, आत्मीयता व बंधुतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठी यावेळी रॅगिंग विरोधी जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉक्टर देवेंद्र पाटील तर विद्यार्थी कल्याण विभागातीलच बाळासाहेब पेंढारकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. प्राचार्य डॉक्टर
पूर्णिमा नाईक यांनी संस्थेच्या वतीनं पाहुण्यांचा सत्कार व स्वागत केले. चौथ्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांनी अँटी रॅगिंग या विषयावर प्रभावी व संदेशपूर्ण रोल प्ले सादर केला. यानंतर प्राचार्य डॉक्टर पूर्णिमा नाईक यांनी स्वागतपर भाषण केले. त्यांनी उपस्थित पाहुण्यांचे आभार मानून विद्यार्थ्यांना रॅगिंगच्या विरोधात जागरूक राहण्याचे व एकमेकांशी स्नेहपूर्ण व सहकार्यशील वातावरण राखण्याचं आवाहन केले. तसेच रॅगिंग फ्री कॅम्पस ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी शपथ देण्यात आलेली आहे. त्यांनी रॅगिंग विरोधी नियमांचं पालन व सुरक्षित शैक्षणिक वातावरण निर्मितीचं महत्त्व अधोरेखित केले. सारा टोमी यांनी कार्यक्रमांचं संयोजन व सूत्रसंचालन केलं. चौथ्या सेमिस्टरच्या शिवानी जाधव हिने आभार मानले. कार्यक्रम आयोजनासाठी NSS कार्यक्रम अधिकारी विनायक गुंजाळ, सहसमन्वयक गणेश चकोर तसेच सुवर्णा कदम यांचे विशेष योगदान लाभले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीतानं झालाय. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये रॅगिंग विरोधी जागरूकता वाढली असून शिस्तबद्ध, सहकार्यशील व सकारात्मक कॅम्पस संस्कृती निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केलाय. निबंध लेखन पोस्टर स्पर्धेचा निकाल. अँटी रॅगिंग सप्ताह अंतर्गत आयोजित निबंध लेखन आणि पोस्टर स्पर्धेचा निकालही यावेळी जाहीर करण्यात आला. निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक चिन्मयी बेलदार, द्वितीय क्रमांक निकिता लोळे, तृतीय क्रमांक वसुंधरा आहेर यांनी, तर पोस्टर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक देवांशिका निकम, द्वितीय श्रेया अघुसले, तृतीय क्रमांक दीपली जमजाडे यांनी यश मिळवले आहे. दोन्ही स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्रे व पारितोषिक पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेले आहे. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. 15 ऑगस्ट यांचे औचित्य साधून मराठा समाजातील काही नेते, त्यात यतीन पाटील माजी आरोग्य शिक्षण सभापती, माजी पंचायत समिती सभापती वसंत भामरे आणि सामाजिक कार्यकर्ते भरत चव्हाण व आपल्या समाजाचे समाधीभूमीचे अध्यक्ष रवी नाना यांनी नंदुरबार येथील कार्यक्रमात जाऊन नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे आणि माजी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित तसेच असे अनेक मराठा समाजाच्या नेत्यांनी सुद्धा दशनाम गोसावी समाजाला स्वतंत्र विधिमंडळ मिळावे यासाठी पटवून दिले. त्यावेळेस सन्माननीय माणिकराव कोकाटे या प्रमुख पाहुण्यांना आश्वासित केले की मी लवकरात लवकर मुख्यमंत्री व दोन्ही मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून आपला विषय मार्गी लावतो आणि लवकरात लवकर आपली भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट व तारीख देतो, असं यतीन पाटील माजी आरोग्य शिक्षण सभापती पंचायत समिती तसेच वसंत भांभरे सभापती, भरत चव्हाण सामाजिक कार्यकर्ते, रवी नाना यांना सूचित केले. त्यांच्या या कार्याला लवकरात लवकर यश मिळो हीच रवी नानांकडून अपेक्षा आणि लवकरात लवकर आपल्या शिष्टमंडळ मंत्री महोदय व मुख्यमंत्री यांची नक्कीच भेट होईल ही अपेक्षा.